नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी लातूरची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. सकाळी शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली होती. एकूण 80 जागा आहेत तुम्हाला. तर पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेल्यामुळे शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, वयोमर्यादा किती आहे, पगार किती भेटेल, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला कॅटेगरीनुसार पदानुसार किती जागा आहेत संपूर्ण माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आपला जीएमसी पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. अभ्यासक्रम पर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला नोट्सची प्रॉपर माहिती देणार आहे. एकदम कमी किमतीमध्ये सर्व नोट्स उपलब्ध करून देणार आहे, ज्या जीएमसी साठी स्पेशल नोट्स बनवलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढी अपेक्षा आहे. ठीक आहे. आता जाहिरात या ठिकाणी 12/8 म्हणजे 12 ऑगस्टला तयार करण्यात आलेली होती, परंतु आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट ड ची सर्व पदे आहेत. आता इथं सर्वात पहिल्यांदा जागा तुम्ही इथे बघून घ्या. सर्वात जास्त कक्ष सेवकला जागा इथं आहेत. कक्ष सेवकला जागा आहेत 36 जागा आहेत. बाकी 4-5 4-5 10 जागा आहेत. आता 10 जागा इथं शिपाई पदासाठी आहे. इथं सर्वात जास्त स्पर्धा असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. पगार सर्व पदांना इथं दिलेले आहे 15,000 बेसिक दिलेले आहे आणि 2 पदांना स्वयंपाकी आणि न्हावी या पदाला या ठिकाणी 16,600 पेमेंट दिलेलं आहे. आता ज्या पदांचं 15,000 500 पेमेंट दिलेलं आहे, 15,000 दिलेलं आहे, त्यांचं पेमेंट या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट 25 ते 26,000 आलेलं बघायला भेटेल. आणि ज्या पदांचं 2 पदांचं स्वयंपाकी आणि न्हावी पदाचं जे आहे, तर त्यांना इथं 16,600 दिलं आहे, त्यांचं 28,000 पर्यंत पेमेंट गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता संपूर्ण माहिती संपूर्ण जे कॅटेगरी जागा आहे, कॅटेगरीनुसार जागा आहेत ते खाली दिलेले आहे. त्याची देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे. संपूर्ण जाहिरात आपला जीएमसी पदभरतीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती दिलेली आहे. पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता जेवढी जेवढी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. इतर माहिती सांगत बसणार नाही. आता इथं शैक्षणिक पात्रता तुमची 20 ऑगस्ट पासून मोजली जाणार आहे. ठीक आहे. तर 20 ऑगस्टच्या अगोदर या ठिकाणी 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत म्हणजे फक्त 10वी पास असेल तरी देखील याच्यामध्ये सर्व फॉर्म भरू शकतात. आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजेच मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे. माजी सैनिकांना ज्या सूट आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. वयोमर्यादा तुमची कधीपासून मोजलं जाईल, तर 20/8/2026 म्हणजे 20 ऑगस्ट पासून तुमची वयोमर्यादा मोजली जाणार आहे. तुमचं वय किती पाहिजे? 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म येथे भरू शकता. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी 18 पासून 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. एससी एसटी आणि इतर ज्यांना सूट आहे ते विद्यार्थी. ठीक आहे. आता खालचे महत्वाचे पॉईंट इथे बघूयात. इथं परीक्षेचे स्वरूप, परीक्षा जी आहे ना ती नीट समजून घ्या कशा प्रकारची आहे. इथं मराठी व्याकरण विचारले जाईल. तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 25 प्रश्न 50 गुण. इंग्रजी व्याकरण जे असणार आहे ते 25 प्रश्न 50 गुण. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी मिक्स असतात. 25 प्रश्न 50 गुण. आणि इथं गणित आणि बुद्धिमत्ता दोनही असणार आहे. फक्त गणित किंवा बुद्धिमत्ता असे नाही. निम्मे प्रश्न बुद्धिमत्ता आणि निम्मे प्रश्न गणित अशा प्रकारचे गणित बुद्धिमत्ता मिळून 25 प्रश्न 50 गुणांसाठी असे सर्व विषय मिळून तुम्हाला इथे काय असणार आहे 100 गुण. 100 प्रश्न आणि 200 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. सर्व इथं काय दिलेले आहे पदांची नावे दिलेली आहे आणि सर्व पदांचा याच्यामध्ये समावेश आहे. सर्व पदांचा अभ्यासक्रम सेम आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने कक्ष सेवकला फॉर्म भरला तर त्याला शिपाईला भरायचा असेल तर तो देखील भरू शकता. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येक पदाला वेगवेगळा फॉर्म भरू शकतात आणि सर्व फॉर्म भरू शकता. प्रत्येक पदाला वेगवेगळं 1,000 रुपयाचं चलन द्यावं लागणार आहे फॉर्म भरताना. ठीक आहे. परीक्षा टीसीएस घेणार आहे किंवा आयबीपीएस हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला काय विचारले जाईल? शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी असं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये काय काय विचारले जाईल ही देखील माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही वाचून घ्या. तर चालू घडामोडी महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील. सामान्य विज्ञानमध्ये हे विचारलं जाईल. राज्यशास्त्रामधील विचारले जातील. अर्थशास्त्रामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास कोणकोणते टॉपिक विचारले जातील याची देखील माहिती दिलेली आहे. आता गणित आणि बुद्धिमत्तेची इथं माहिती भागाकार, गुणाकार, दशांश, अपूर्णांक वगैरे टक्के वगैरे वारी वगैरे सर्व माहिती इथे दिलेली आहे. नंतर इथं बघू शकता. इथं वरतीच मी तुम्हाला सांगितलेले आहे की एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. म्हणजे एकूण सर्व प्रश्न 100 आहे आणि 200 गुण आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. तुमची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. टीसीएस घेणार आहे किंवा आयबीपीएस घेणार आहे याची देखील माहिती तुम्हाला मी पुढे देणार आहे.
ठीक आहे. याच्यामध्ये मुलाखत वगैरे होणार नाही. या महत्त्वाच्या परीक्षेच्या सूचनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर 1 मिनिटामध्ये मी चेक करून सांगतो. ठीक आहे. परीक्षेच्या सूचनेमध्ये सर्वात 7वा पॉइंट इथे दिलेला आहे. नीट लक्षात घ्या. जास्त वाचून नाही दाखवणार. बघू शकता, चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा किंवा कमी केले जाणार नाही. याचाच अर्थ आहे की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. एका प्रश्नाला 1 गुण, योग्य उत्तर निवडणे आवश्यक आहे. ही बेसिक माहिती दिलेली आहे. परीक्षा कोण घेणार आहे? तर टी कंपनी घेणार आहे. ठीक आहे. टी कंपनी घेणार आहे. आता इथं नॉर्मलायझेशन बद्दल माहिती दिलेली आहे. बघू शकता, नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थी यांना बंधनकारक राहील. ज्या पदाचे पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होतील, त्यांना या ठिकाणी त्यांचं इथं नॉर्मलायझेशन झालेलं बघायला भेटेल. येथे कमी जास्त गुण होतात, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता कागदपत्र अपलोड वगैरे करणे ही सर्व माहिती आहे. आता फॉर्म कधीपासून भरायची ते देखील माहिती मी तुम्हाला देतो. आता हा कागदपत्रांचा इथं हा चौकोन आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहेत. फॉर्म भरताना ही कागदपत्रे इथे तुम्हाला लागणार आहेत. नंतर ठीक आहे. आता इथं जर बघितलं चलन किती असणार आहे, तर इथं बघू शकता गट क आणि म्हणजे वर्ग 4 ची ही पदे असणार आहे आणि टी परीक्षा घेणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना ₹1000 चलन असणार आहे खुला प्रवर्गासाठी. आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागासवर्गीय घटक आहेत, त्यांना फक्त ₹100 कमी म्हणजे ₹900 चलन इथे बघायला भेटेल. नंतर खाली या. आता जे परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असते, म्हणजे कोणताही ना परतावा असतो. हे परत कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटत नाही. ज्यांनी आधी सरळ सेवेचे फॉर्म भरले आहे, यांच्याबद्दल त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल. आता फॉर्म कधीपासून भरायचे आहे? तर आज तारीख आहे 19 ऑगस्ट. उद्यापासून 20 ऑगस्ट पर्यंत, 20 ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरू शकता इथे. ठीक आहे. सकाळी 7 वाजल्यापासून. आणि 10 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 20 दिवसांची मुदत आहे. उद्यापासून फॉर्म सुरू होतील. उद्या आपला लवकरच म्हणजे 7-8 वाजता लिंक चालू झाल्याच्या नंतर फॉर्म कशा प्रकारे भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये आपला व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. आता ज्या नोट्स अभ्यासक्रमाबद्दल मी तुम्हाला इथे चर्चा केलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. अभ्यासक्रम मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आणि 50 गुण, म्हणजे एका विषयाला अ, जवळ-जवळ 100 गुण 50 गुण आहेत. अशा प्रकारचे एकूण 200 गुण आहेत, 100 प्रश्न आहेत. आता त्याच्यासाठी सर्वात बेस्ट, आता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, याच्याबद्दल सर्वात बेस्ट नोट्स तुम्हाला कोठे इथे भेटणार नाही. फक्त आपल्याकडे या उपलब्ध आहेत. आता जर इथं मराठी व्याकरण तुम्हाला वरतीच मी सांगितलं विचारलं जाणार आहे. मराठी व्याकरणच्या नोट्स भेटणार आहे 250-300 पानांच्या. इंग्रजी व्याकरण नोट्स भेटणार आहे 250-300 पानांच्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सामान्य ज्ञान असणार आहे. ते बघू शकता. 3500 पेक्षा जास्त वन लाईनर स्वरूपामध्ये भेटणार आहे तुम्हाला. हे प्रश्न प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी भेटतील. 500 पेक्षा जास्त 500 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. आणि गणित बुद्धिमत्ता मिळून 300 पानांची पीडीएफ भेटेल, ज्याच्या या ठिकाणी टीसीएस च्या सर्व प्रश्नपत्रिका वेगळ्या भेटतील आणि या नोट्स वेगळ्या भेटतील. सर्व ज्या नोट्स आहेत ना, पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता या नोट्स मार्फत तुम्ही 275 जी आपल्या या ठिकाणी 200 मार्काची परीक्षा होणार आहे ना, त्याच्यामध्ये 160 ते 175 गुण आपल्या नोट्स मार्फत तुम्ही मिळवू शकता. आणि या सर्व विषयांच्या नोट्सची किंमत आपण ठेवली होती पहिल्यांदा 449 ठेवली होती, परंतु आपण नेहमीच ऑफरमध्ये ठेवत असतो. त्या नोट्स फक्त 149 मध्ये तुम्हाला भेटणार आहे. खाली जो नंबर दिसत आहे, या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी पेमेंट करायचं आहे 149, आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून जीएमसी पदभरतीच्या ज्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटणार आहे, ज्याच्या तुम्ही घरबसल्या झेरॉक्स काढू शकता. आणि जास्तीत जास्त 150 ते 160 ते 175 पर्यंत तुमचा स्कोर करू शकता. ठीक आहे. याच्याबद्दल आता जी जाहिरात आलेली होती, त्याच्याबद्दल सर्व माहिती माझ्या अंदाजित मी दिलेली आहे. याच्याबद्दल कोणतीही जर माहिती विसरली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचा रिप्लाय लगेच तुम्हाला दिली जाईल. आता इथं 10वी पास म्हटलेलं आहे. उंची, छाती वगैरे याची कोणत्याही प्रकारची इथे अट नाही. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. कॅटेगरीनुसार जागा कुठे दिलेल्या आहेत, तर जाहिरात इथे ओपन करा. आणि सर्वात खाली आल्याच्या नंतर इथं कॅटेगरीनुसार जागा तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता सर्वात जास्त जागा ज्या आहेत ना, इथं जर बघितलं तर कक्षसेवक या पदासाठी आहे. एकूण 36 जागा. किती जागा आहेत? 1 मिनिट, थोडी झूम आउट करू द्यात. एकूण जागा आहेत 36 जागा. वरती मी सांगितलं. इथं कॅटेगरीनुसार तुम्ही इथे जागा बघा. त्याच्यानंतर खाली एक पद आहे. इथं कोणतं पद आहे? बाह्य रुग्ण विभाग सेवक. इथे जर बघितलं तर एकूण 5 जागा आहे. कॅटेगरीनुसार इथं तुम्ही जागा बघून घ्या. ठीक आहे. नंतर जर खाली शिपाई पदापर्यंत मी शिपाईला चांगल्या जागा आहेत, 10 जागा आहेत. परंतु इथं फक्त इथं जर बघितलं ना, ज्या कॅटेगरीना जागा आहेत ना, बाकीच्या कॅटेगरीना जे आरक्षण आहेत त्यांना सहसा जागा नाहीत, कारण जागा मुळातच कमी आहेत. जाहिरात कमी पदांची आहे. आता समजा इथं अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीला जर एकच जागा आहे आणि ती सर्वसाधारणसाठी आहे. इथं महिलांसाठी जागा नाही. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे माझ्या अंदाजित हे ईडब्ल्यूएस वगैरे जे आहेत ना, त्यांना इथं महिलेला जागा आहे.
बाकी कॅटेगरीनुसार सर्व जाहिरात आपल्याला जीएमसीच्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.